हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 8व्या श्लोकाचं तात्पर्य 4थ्या ओळीपासून पुढे वाचायला आपण सुरुवात करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तमोगुणामुळे प्रभावित झालेला भ्रांत होतो आणि असा मनुष्य म्हणून तथ्य जाणू शकत नाही. यास्तव प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगतीच होते. तर आपण जाणलं आहे, पहिल्या ओळीतला जो शब्द आहे मोहनम म्हणजे मोहित होणे, भ्रमित होणे, भ्रांत होणे. तर इथे जो शब्द आलाय ना आपल्याला, भ्रांत होतो. तर तमोगुणामुळे प्रभावित झालेला जो जीव आहे तो भ्रमित होतो आणि त्यामुळे तो तथ्य जाणू शकत नाही. तथ्य म्हणजे सत्य जाणू शकत नाही आणि म्हणून त्याची प्रगती होण्याऐवजी अधोगती होते. तमोगुणी व्यक्ती कोंबडी बकरे खाऊन मी मजबूत बनेन असा विचार करत असतो, पण त्याला ज्ञान नाहीये की पुढच्या जन्मी त्याला कोंबडी किंवा बकरी या योनीतलं शरीर प्राप्त करायला लागणार आहे. आणखीन एक उदाहरण दिलं जातं. अशक्त बाळंतबाई आहे एखादी, तर तिची तब्येत सुधारावी आणि तिच्या दुधाने तिचं अशक्त बाळ आहे ते पण सुदृढ मजबूत व्हावं, यासाठी त्या बाळंतबाईला रोज कोंबडीचं जे छोटंसं पिल्लू असतं ते मारून ते शिजवून त्याचं सूप त्या बाळंतबाईला दिलं जातं. ध्येय काय असतं त्यात, की ती बाई असं रोज त्या कोंबडीच्या पिलाचं सूप पिયેल आणि त्यामुळे ती मजबूत होईल, ती दूध पाजेल आणि बाळ पण मजबूत होईल. तर स्वतःचं बाळ मजबूत होण्यासाठी दुसऱ्या जीवाच्या पिल्लांना ठार मारून खाल्लं जातं. तर हा काय आहे, घोर तमोगुण आहे. तर असे व्यक्ती आहेत ते सत्य जाणू शकत नाहीत. तमोगुणाने प्रभावित झालेले व्यक्ती नेहमी मोहित असतात, भ्रमित असतात, भ्रांत असतात आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्यात आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, पण मनुष्य जन्माचा दुरुपयोग केल्यामुळे यांची प्रगती होत नाही, त्याऐवजी अधोगतीच होते. असं अयोग्य वागल्यामुळे पुढच्या जन्मातलं शरीर आहे, जी योनी आहे, ती त्यांना मनुष्य इतर मिळते, प्राण्यांची वगैरेच मिळते. आता आपण पुढे वाचूया. तमोगुणाची व्याख्या वेदांमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. वस्तू यथात्म्य ज्ञानवरकम विपर्यय ज्ञानजनकम तमः. तमोगुणाच्या प्रभावामुळे मनुष्य वस्तूला यथार्थ रूपात जाणू शकत नाही. तर हा जो श्लोक इथे दिला आहे त्याची पहिली ओळ आहे वस्तू यथात्म्य ज्ञानवरकम, म्हणजे जशी वस्तू आहे तिच्याबद्दलचं यथावत ज्ञान झाकणं. आणि दुसऱ्या ओळीत म्हटलंय विपर्यय ज्ञानजनकम तमः, त्या विपरीत ज्ञान प्रकट करणे याला तमोगुण असे म्हणतात. म्हणजे तमोगुण ह्याची व्याख्या दिली आहे की जी वस्तू आहे तिचं जे योग्य यथायोग्य वस्तुतः ज्ञान आहे त्याला हा तमोगुण झाकून टाकतो आणि त्याच्या विपरीत अगदी उलटच ज्ञान जनकम म्हणजे प्रकट करतो. आता आपण पुढे वाचूया. उदाहरणार्थ, प्रत्येक जण पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झाला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य हा मर्त्य आहे. तसेच तो जन्म देणारी मुलेही मृत्यूपंथास जाणार आहेत, म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरीही लोक
मूर्खपणे धनसंचय करीत आहेत आणि सनातन आत्म्याची उपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. हाच प्रमाद आहे. तर आपण जाणतोय की हा मृत्यूलोक आहे जिथे आपण राहतोय. इथे जो कोणी जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि आपण हे सगळं पाहत आहोतच. इथे श्रील प्रभुपाद म्हणत आहेत की हा प्रमाद आहे. म्हणजे काय, तर मृत्यू निश्चित आहे हे माहिती आहे, तरीही व्यक्ती आहे तो रात्रंदिवस परिश्रम करत आहे आणि जो सनातन कायम आत्मा, आपण जीवात्मा आहोत, त्या आत्मा त्याला उपाशी ठेवत आहे. त्याची खरी भूक आत्म्याची हरिनाम आहे हे न जाणता व्यक्ती आहे तो केवळ शरीरासाठीच दिवसभर आयुष्यभर धडपडत राहतो. यालाच वेडेपणा, मूर्खपणा म्हटलं जातं. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.